अगं काय ग हे पुष्पे, अगं दृष्ट काढ पुरीची, कसलं देखणं पाखरू असते बघ माझं. शीतल, या पैठणीत ना तूच लय म्हणजे लय भारी दिसतेस बघ. माझीच नजर लागायची बाई तुला. जी जी, पाया पडते ह. शिमान भाऊ, बया शीतल, मम्मी, अगं मम्मी. काय ग, काय झालं? मला विचार काय झाले ते. अगं 5 मिनिटं झाली ते बोट तोंडात घालून बसलीस तू. एवढं तर ठाव आहे ना तुला. आणि कुठे एवढी हरवलीस तू? सगळ्या गावासमोर काय म्हणली मला, मामी तुम्ही घ्या ही पैठणी, तुमचा मान आहे. मग काय गाव काय म्हणणार? अगं म्हणणार कशाला, म्हणलंच बघा किती गुणाची सून आहे म्हणून. पण हे तर घरला आल्यावर बरोबर पैठणी काढून घेतली बघ तिने. माझं तर म्हणणं आहे पहिल्यापासूनच तिचा डोळा होता बघ त्या पैठणीवर. तुला कळायला नको का? तू कशाला द्यायची? आता 3 मिरवल पैठणी घालून आणि तू घाल आपली गोलपात्या सावर. तू बी माझ्या जखमेवर मीठ चोळ. अगं जाऊ दे की, एवढ्या काय त्यात. अगं एवढं कष्टाने जिंकली मी ती पैठणी आणि मग अशी बरी सोडून देऊ? आणि ती पैठणी तिने काढून घेतली. अगं वर तर वर गोड गोड बोलून फोटो बी आणि काढून घेतलाय. सगळ्या बचत गटाच्या बायका होत्या समोर, माहित आहे का? आता त्या बचत गटाच्या बायका काय म्हणत्याल, ही पुष्पी सगळ्या गावभर अध्यक्ष म्हणून मिरवती आणि घरात सुनाच्या मुठीत आहे. काय पुष्पताई, काय म्हणताय? नीलम, इकडं कुठं सकाळ सकाळ वाट चुकलीस म्हणायची. शीतलीचा फोन आला होता. ती म्हणली की तुम्ही तिला पैठणी दिली. मग म्हणली की हाय पैठणी तर दिवाळीला नेसतेस. काय असं म्हणली बाई? हा, मग मीच म्हटले की ब्लाऊज पीस तेवढा शोधून ठेव, म्हणजे दिवाळीला माझ्याकडे ब्लाऊज शिवायची लई गर्दी असते ना, लोकांना लई घाई झालेली असते बघा. त्यातून जर आता ब्लाऊज पीस नेला ना तर येळ देऊन चांगला शिवता येईल. आणि तशी बी लग्नानंतरची शीतलीची पहिली दिवाळी आहे ना, शीतली चांगली दिसायला पाहिजे की नाही. म्हणजे म्हणून तू ब्लाऊज पीस न्यायला आलीस वय. बरोबर, जा बाई जा, आत जा, नाहीतर आमच्याशी बोलत बसली म्हणून आणि काय तर म्हणायची. बघितलंस का जयडे, किती आतल्या गाठीची आहे ती. आता आल्या आल्या पैठणी दुसऱ्या कुणाला द्यायला लागू नये म्हणून स्वतःच्या मापाचं ब्लाऊज बी शिवून घ्यायला लागली. मला काय करायचंय? मी तर आपले लग्न करून जाईन माझ्या सासरी. तूच बघ आता काय ते. आणि तसं बी मला नाही वाटत ती काही तुला सांभाळेल म्हणून. तू आपली मिसरीच घासत बस. शीतले, भारीच आहे की ग पैठणी.
होय ना? आवडली ना तुला? चल आता मला याच्यावर एकदम झकास ब्लाऊज शिवून दे. तुला लयच घाई झालेली दिसते पैठणी घालायची. हम्म. पण काय ग शितले, तुझ्या सासूला काय झाले? काय बोलल्या का तुला? अगं म्हणले म्हणजे नेहमीच, नाहीतर कधी सरळ बोलते म्हणा ती, कायम टोमणीच मारत असते. पण मी काय म्हणते, एवढी तिने जिंकलेली पैठणी तुला बरी दिली, ती पण एवढी भारी. दिली कुठं? घेतली मी. हा, घेतली म्हणजे? काकी तू काय मला एकदम साधी सुधी समजतीस वय? मी ना यांना म्हणले होते तुम्हाला पैठणी घालून फोटो पाठवते, यांनी लावले माझ्या संग पैस. म्हणले हे मामी का तुला पैठणी देत नसते. मी बी तेच म्हणते, म्हणलं कुणाला 1 रुपया बी न देणारी बाई तुला पैठणी बरी दिली. अगं पुढचं तर ऐक. काल ना सगळ्या बचत गटाच्या बायका जमल्या होत्या. मग मी आणि जीजींनी चढवला मामींचा पतंग. मी वार देत होते, जीजी ढील देत होत्या. आदर्श सासू कडून लई चढवलं त्यांना. म्हणलं आमच्या सासूबाई का नाही लईच चांगल्या आहेत. मी मागितली ना पैठणी त्यांच्याकडं तर मागचा पुढचा काय बी विचार करणार नाही, लगेच पैठणी देऊन टाकतील आत्ताच्या आत्ताच. आता 4 चौघांसमोर त्या थोडीच नाही म्हणणार आहेत, द्यायलाच लागली. बरा मांजा कापलास की ग. समजलीस काय तुम्हाला? शीतल आहे मी, शीतल. पण शितले, खरं सांगू का, तुझं लग्न झालं ना तेव्हा मुलं तुझी लई काळजी वाटत होती. म्हणलं साधी भोळी पोरगी आमची, संसाराचा काय अनुभव नाही काय नाही, पुष्पाताई काय तुला टिकू द्यायची नाही. पण आता खरं सांगू का, मला पुष्पाताईचीच लई काळजी वाटायला लागली. हे बघ काकी, आपलं का नाही भारतीय आर्मीगत असते, एकटं मी कोणाच्या वाटेला जात नाही. पण जर कोण माझ्या वाटेला गेलं तर त्याची काय खैर नाही, डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईकच. पण शितले, हे असलं काय बाय बाहेर सांगत फिरू नकोस हं. नाही आता सगळ्या लोकांना वाटायचं की आम्ही तुला शिकवून पाठवले म्हणून. शिकवाय कशाला पाहिजे? रक्तात आहे माझ्या, रक्तात. म्हणे रक्तात आहे. लयच हुशार झालीस की ग. थांब काकी थांब, पिक्चर तो अभी बाकी है. शीतल, आले हा मामी. अहो भैया नेमकं काय झालंय? काय झाले? हा, त्या दुसऱ्या पैठणीचं करायचं काय? भैया अजून तुम्ही त्या पैठणीतच अडकून बसलाय व्हय? त्याचं काय आता? त्याच काय? त्याच काय? त्याच काय? हा, त्याच काय? एवढा चॉईस करून कलर आणला, द्यायचा होता शीतलला, पण तिने दिला कुणाला? कुणाला? त्या मामीला. जाऊ दे किती सगळं. अरे काय जाऊ दे, आईला काय आमच्या आयुष्यात बॅड लकच लिहिलंय बघ. आपण एक काम करूया, आपण ना तिला तुमच्या लग्नात शालू गिफ्ट करूया. मग ह्या पैठणीचं काय करायचं? अहो भैया परत परत तुम्ही तोच विषय काढताय. अहो भैया, अहो भाऊजीच्या रोलचा विचार सोडा आता, तुम्ही आता हजबंडच्या रोलचा विचार करा. हजबंड? काल मामांचा फोन येऊन गेलाय, ते म्हणले आई साहेबांना घरी घेऊन या बोलणी करण्यासाठी लग्नाची. त्याचं काय? त्यांना काय सांगणार? मग आम्हाला आम्ही स्वतः भेटून त्यांना सांगतो, आमचा काय लग्न करण्याचा मूड नाही आता. काय 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 परत म्हणा? मूड नाही भैया, तुमचा मूड द्या सोडून आता. अख्ख्या गावात झालेलं सगळे आणि म्हणे मला मूड नाही भेट. आमच्यावर आवाज सोडून बोलायचं नाही, नाही तर कापून उसात फेकून देईन. अहो भैया माझं म्हणणं समजून घ्या. अहो या सगळ्या प्रकरणामुळे आपली गेलेली पत परत मिळाली आणि तुम्ही असं वायबल झालं, गाव कसा विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर? करेक्ट आहे टॅलेंट राव, करेक्ट आहे. आईला
तुम्ही नसता आमच्या आयुष्यात तर काय झालं असतं आमचं बरं. आपण काहीतरी केलं पाहिजे बघ. मग काय करायचं? ठीक आहे, आम्ही काढतो काहीतरी सोल्युशन. आता लग्नाचं मनावर घेतलंय म्हणल्यावर तडीच न्यायलाच पाहिजे. शीतलसाठी पैठणी घेतली पण तिने ते घेतलीच नाही. बर ठीक आहे, नाहीतर नाही. पण आता आम्ही शीतलला शालू गिफ्ट करणारच. लेट्स गो. काय भारी आहे पैठणी. या सटवीनं घेतली नसती ना तर मस्त घालून मिरवली असती मी. नेस हा नेस, दिवाळीला नेस, लग्नात नेस. आधी जाऊन तर बघ असा पचका होईल का नाही तुझा. आता बघू की दिवाळीला कशी पैठणी नेसते ती. काय तर म्हण पैठणीवरचा ब्लाऊज शिवून आणती. अगं मला नाही ना तर तुला बी नाही. आता बस बोंबलत. टॅलेंट कुठे गेले रे सगळे? अगं बाई भैया तुम्ही आहे वे. आणि केव्हा आला तुम्ही? आहो बसा की बसा. आम्ही काय जस्टच झालं आत्ताच. म्हटलं भेटून यावं, बरेच दिवस झालं गाठ भेट नाही. परवा तर भेटलो की. पण ठीक आहे. आहो पण तुम्ही कशाला येत बसायचं? मला नाही का बोलवायचं? हाव तुम्हाला नाही, जयश्रीला भेटायला आलोय. म्हणलं बघावं लग्नाची तयारी कुठपर्यंत आली. आता तयारीचं काय तवा, आम्ही मस्त तयारी करू हो. पण तुम्ही काय तारीख ठरव ना. म्हणजे तुम्ही लई कामात असताय म्हणा. हाय का आता. आहो बोलायच्या नादात तुम्हाला पाणी बी विचारायचं विसरली. शीतल, ए शीतल, पाणी आण ग जरा लवकर. तर मी काय म्हणत होती, तारीख. आमचं मामांशी बोलणं झालं. मामा म्हणले आईसाहेब असताना ठरवू. आणि तारखेचं काय घेऊन बसलाय तुम्ही? बोला. तुम्ही म्हणाल त्या दिवशी आम्ही वरात घेऊन तुमच्या दारात हजर होऊ. येऊ का उद्या? नाही नाही तसं नाही. पण कसं आहे, सगळ्यांच्या विचाराने झालेलं कधी बी चांगलंच ना, नाही का? अरे बरं झालं बरं का, कधीपासून ताण लागली होती.
बरं वाटलं बघा. थँक्यू बरं का शीतल. हा मामी, दिवाळीला आईसाहेब येणार आहेत घरी. ते आलं की मग बसू, बोलू आणि सगळ्यांच्या विचाराने ठरवू. हा शीतल, सॉरी बर का, म्हणजे व्हेरी सॉरी. का हो? काय झालंय? काय आम्ही पैठणी एकच देऊ शकलो नाही. बजेटमध्ये 2 होत्या, पण नेमकं गोट्याने घोळ घातला. तुम्ही म्हणला म्हणून आम्ही मामींना ती पैठणी दिली. हा, पण ही भरपाई आपण भरून काढू बर का. आमच्या लग्नात तुमच्या पसंतीनं मस्तपैकी शालूडन करून टाकू. कशाला? त्याची काय? नाही, तुम्हाला चालेल ना? नाही, नको. त्याची काय बी गरज नाही. म्हणजे आमच्या मामी का नाही खरंच आदर्श सासू आहेत. मी तुम्हाला म्हणलं म्हणून तुम्ही पैठणी मामींना दिली खरं, पण मामीने ती पैठणी मला देऊन टाकलीये. व्हॉट? मामी? वय देर यू आर मामी, देर यू आर. नाही, आता मला कशाला पाहिजे ना पैठणी. आता ती कसं ह्या तरण्या ताट्या पोरींना चांगलं दिसतंय हो. हा, आता आपलं काही सजायचं धजायचं वय हाय का सांगा बरं. आपल्याला कसं म्हणजे साध शालू बिलू असं काहीतरी चालतंय हो. वा, ग्रेट, बेस्टच आहे की. आणि हा, लग्नात बी मी तीच पैठणी नेसीन. तुम्ही तेवढं लग्नाचं बघा आता लवकर. आता तेच, लग्न होईपर्यंत दुसरं काय नाही. हे बाकी बेस झालं बघा. बरं, येऊ का आम्ही? आम्हाला पण महत्वाची काम आहे. आओ, जयश्रीला भेटायचं होतं ना तुम्हाला. येईलच ती, थांबा की. नाही नाही, भेटतो नंतर. तुम्हाला भेटलो म्हणजे आलं सगळं. वाट बघ. हा, वाट बघा तुमच्या होणाऱ्या बायकोची जरा. बघतो आम्ही. शितले, बायको तर तुलाच करणार होतो, पण तुझ्या नशिबात नव्हतं. आता ह्या लग्नाचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होणार बघ. लेट्स सी. येऊ का मामी? येतो.